शेणवे गावातील शेतकऱ्यांना अखेर शेतरस्त्याचा दिलासा। 4 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी मागणीची दखल घेत शेतरस्ता मंजूर केला। शहापूर तालुक्यातील शेणवे गावातील शेतकऱ्यांना अखेर त्यांच्या शेताकडे जाण्यासाठी शेतरस्त्याचा दिलासा मिळाला आहे। शेणवे डोळखाम मार्गालगत असलेल्या हरिश्चंद्र वरकुटे यांच्या शेताकडे जाणारा शेतरस्ता महाराष्ट्र शासनाच्या पंचायत राज अभियानाअंतर्गत रस्ते मोकळे करणे या उपक्रमाअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे। या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। सन 2021 पासून 2025 पर्यंत हरिश्चंद्र वरकुटे, अनिल पडवळ, प्रकाश वरकुटे, प्रकाश पडवळ, अमीर मण्यार यांच्यासह शेणवे गावातील अनेक शेतकऱ्यांनी या शेतरस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता। शेतमाल वाहतूक, शेती कामासाठी लागणारी वाहने तसेच पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी यामुळे शेतरस्त्याची गरज तीव्रतेने जाणवत होती। अनेक वेळा संबंधित यंत्रणेकडे अर्ज, निवेदने व प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांनी आपली मागणी मांडली होती। शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेत शहापूर तालुक्याचे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी सकारात्मक भूमिका घेतली। त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या पंचायत राज अभियानाअंतर्गत शेतरस्ता मंजूर करण्यात आला। तहसीलदार कासोळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी प्रवीण जाधव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून शेतरस्त्याची आखणी केली। यावेळी ग्रामपंचायत सरपंच वसंत रण, उपसरपंच कैलास पडवळ, ग्रामसेवक देशमुख, ग्रामपंचायत सदस्य लीलाताई पडवळ, सिद्धी वरकुटे तसेच नवशी हिलम कर्मचारी रवींद्र बांगर व यशवंत तारमळे उपस्थित होते। संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत शेतरस्ता मोकळा करून देण्यात आला। शेतरस्ता मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाणे येणे सुलभ झाले असून शेतमालाची वाहतूक करणे आता सोपे होणार आहे। याशिवाय शेताजवळील लोकवस्तीला देखील दळणवळणाचा मार्ग मोकळा झाला आहे। दैनंदिन जीवनातील अडचणी दूर होणार आहेत। या शेतरस्त्याच्या मंजुरीबद्दल शेणवे गावातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासन, शहापूर तहसीलदार कार्यालय, तहसीलदार परमेश्वर कासोळे तसेच ग्रामपंचायतीचे मनपूर्वक आभार मानले आहेत। प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजांना न्याय मिळत असल्याची भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली। शहापूर डोळखाम मार्गालगत शेणवे गावाजवळ आपली शेते आणि या शेतांसाठी, या वस्तीसाठी आपण शेतरस्त्याची मागणी केली होती। ती मागणी अखेर मान्य झालेली आहे। तहसीलदारांच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेच्या सहकार्यातून रस्ता मोकळा करून देण्यात आला आहे। एक शेतकरी म्हणून तुमची ही मागणी मान्य होते, काय सांगाल? मी खबर 24 तासला माहिती देतो आहे की शेणवा डोळखाम रस्त्यालगत आमच्या घराकडे किंवा शेताकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नव्हता। मी 2021 ते 2025 या कालावधीमध्ये अनेक वर्षापासून मी तहसीलदार साहेब असतील, प्रांत ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल, ग्रामपंचायत असेल, मी पाठपुरावा केला आणि मला ते 5 वर्ष काय होईना पण मला 5 वर्षानंतर यश प्राप्त झालं। मला जो न्याय हवा होता तो न्याय मिळाला आणि माझ्या घराकडे आज रस्ता उपलब्ध झालेला आहे। मी शहापूर तहसीलदार साहेब असतील, परमेश्वर कासोळे, त्यानंतर मंडळ अधिकारी, ग्रामपंचायतचे आमचे ग्रामसेवक, सरपंच वसंत रण, कैलासजी पडवळ उपसरपंच आणि लीलाताई पडवळ, सिद्धी वरकुटे, नवशी हिलम यांच्या माध्यमातून हा रस्ता मोकळा करण्यात आला आणि माझे सहकारी अनिल पडवळ, प्रकाश पडवळ, प्रकाश वरकुटे, अमीर मण्यार याही मला शेवटपर्यंत साथ दिली आणि हा रस्ता ग्रामपंचायत आणि महसूल खात्याकडून मंजूर करण्यात आला। गेली अनेक वर्षाची मागणी होती, खूप संघर्ष करावा लागला। शेती देखील लावता आणि शेतावरच आपलं घर आहे आणि अनेक लोक तिथं राहतात। एक वस्ती तयार झालेली आहे आणि वस्तीचा आज हा प्रश्न मार्गी लागतोय। रस्ता कसा वाटला तुम्हाला आणि किती आता पुढं काय प्रक्रिया होणार आहे? आम्हाला घरी जाणे येण्यासाठी किंवा शेतावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता उपलब्ध नव्हता। आमचे शेतीवर जाणारे अवजारे असतील, ट्रॅक्टर असेल, आम्हाला बाकी काही जे काही JCB वगैरे असं काही न्यायचं असेल तर खूप अडचणी यायच्या। आम्ही पायी वाट करून चालत होतो। अशा अनेक संघर्षाला आम्ही 5 वर्ष आम्हाला तहसीलदार साहेबांनी मदत केली आणि आमचा रस्ता आज मोकळा झाला आहे।